जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। बेंगळुरू शहराच्या नागरी प्रशासनात मोठा बदल करण्यात आला। बृहत बेंगळुरू महानगरपालिका BBMP औपचारिकरित्या विसर्जित करण्यात आली असून तिच्या अधिकारांचं विभाजन 5 स्वतंत्र शहर महापालिकांमध्ये करण्यात आलं। यासोबतच ग्रेटर बेंगळुरू अथॉरिटी नावाची नवी सर्वोच्च संस्था स्थापन करण्यात आली आहे। 5 स्वतंत्र महापालिका आता शहराचा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य असे 5 विभाग करण्यात आले। प्रत्येक विभागात स्वतंत्र महापालिका कार्यालय आणि स्वतःचा आयुक्त व प्रशासकीय पथक असेल। या बदलामुळे स्थानिक समस्या जसे की कचरा व्यवस्थापन, खड्डे दुरुस्ती, रस्त्यांची दुरुस्ती, स्थानिक उद्यानांची देखभाल आणि स्ट्रीट लाईट्स झोन स्तरावर जलद गतीने सोडवण्यास मदत होईल। ग्रेटर बेंगळुरू अथॉरिटीची भूमिका नव्याने स्थापन झालेली ग्रेटर बेंगळुरू अथॉरिटी ही सर्वोच्च नागरी संस्था असेल। तिच्या नेतृत्वाखाली एक मुख्य आयुक्त आणि अनेक विशेष आयुक्त शहरभराच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचं नियोजन आणि अंमलबजावणी करतील। मेट्रो तलावांचं पुनरुज्जीवन, मोठ्या पावसाच्या नाल्यांनी देखभाल, मुख्य रस्ते व वाहतूक व्यवस्था आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं नियोजन GBA मार्फत होईल। केंद्रीकरणातून विकेंद्रीकरणाकडे वाटचाल। BBMPच्या अत्यंत केंद्रीकृत रचनेमुळे अनेकदा निर्णय प्रक्रियेत विलंब होत होता। तक्रारींचं निवारण उशिरा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती। आता नव्या रचनेत विकेंद्रीकरणाला प्राधान्य देण्यात आलं असून स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय घेत आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधींना अधिक अधिकार, वॉर्ड समित्या पुन्हा कार्यान्वित होणार असून 5 वर्षांच्या खंडानंतर पुन्हा महापौरांची निवड होणार आहे। यामुळे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींना खरे निर्णय घेण्याचे अधिकार मिळतील। तसेच प्रत्येक विभागाच्या आयुक्तांना त्यांच्या क्षेत्रातील कामकाजासाठी थेट जबाबदार धरलं जाईल, जेणेकरून नागरिकांच्या तक्रारीवर जलद कारवाई होईल। नव्या व्यवस्थेचे फायदे। तज्ज्ञांच्या मते या नव्या रचनेमुळे स्थानिक सेवा वितरण वेगवान व प्रभावी होईल। GBA शहरभरचे मोठे प्रकल्प पाहिल तर 5 महापालिका स्थानिक समस्या सोडवतील। यामुळे जबाबदारी स्पष्ट होईल, कामात गती येईल आणि अनावश्यक दिरंगाई कमी होईल। नागरिकांकडून मिश्र प्रतिक्रिया। या बदलाचं स्वागत करताना काही नागरिकांनी प्रशासन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, तर काहींनी या संक्रमण काळात नागरिकांच्या सेवांमध्ये अडथळे येऊ नये यावर भर दिला। या नव्या 3 स्तरीय शासन व्यवस्थेमुळे बेंगळुरूच्या नागरी प्रशासनात मोठा बदल घडणार असून येत्या काही महिन्यात याची परिणामकारकता समोर येईल। सत्यमुख प्रतिनिधी सूरज नदाफ, बेंगळुरू। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।